सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. आपल्याला भेटत असताना मनापासूनचा आनंद होतोय. पत्रकारांच्या बद्दल माझ्या मनामध्ये नितांत असा आदर राहिलेला आहे. मला वाटतं आपणही मला तेवढाच आदर देत आहात. एक चांगलं आपलं नातं आपण निर्माण केलेलं आहे. आता निर्माण झालेल्या वेगळ्या संस्कृतीशिवाय मूळ विषयाला मी सुरुवात करतो. 27 तारखेला सुधाकर घारे यांच्या परिवर्तन आघाडीची नवसंवाद सभेच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सर्वप्रथम राजेश लाड यांनी महायुतीची जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये घारे यांच्या कुटुंबियाबाबत उल्लेख केला. मधुकर शेठ घारे आणि त्यांचा भावाचा असा त्यांनी उल्लेख केला. वास्तविक पाहता राजेश लाड यांनी कौटुंबिक विषयावरती बोलायला नको होतं. ती त्यांची चूक होती आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. राजकारण करत असताना काही वेळा आपण बरोबर असतो, काही वेळा विरोधात असतो. त्यावेळेस विरोधात गेल्यानंतर एखाद्याला वाईट बोलणं हा काही माझा विचार नाही, ही काही माझी विचारसरणी नाही. बरोबर असेल तोपर्यंत त्याला चांगलं बोलायचं, बाजूला गेल्यानंतर विरोधात गेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलायचं, हे काही सभ्यतेला धरून नाही. एखाद्या प्रसंगी एखाद्या कुटुंबातली व्यक्ती त्यांच्यामध्ये जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात, त्यांच्यावरती काही प्रसंग येतात, त्यावेळेस त्या कुटुंबाचा स्नेही म्हणून, त्या कुटुंबाचा मित्र म्हणून आपण त्यांच्या बरोबर असतो, त्यांच्या जवळ जातो. त्यांच्या समस्येमध्ये, त्यांच्या प्रश्नामध्ये, त्यांच्या अडचणीमध्ये सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तो मैत्रीतला, नात्यातला, पक्ष कार्यकर्त्यांच्या बरोबरचा असणारा एक कर्तव्याचा भाग असतो. त्यामुळे कोणाही राजकीय कार्यकर्त्यावरती बोलत असताना आपण कसे होतो, काय होतो, याचा उल्लेख टाळणं जरुरीचं असतं. आणि म्हणून सर्वप्रथम मी जे काही मित्र राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये जोडले, त्यांच्या बाबतीमध्ये आज माझ्या काही तक्रारी नाहीत. राजकीय दृष्ट्या कोण माझ्या बरोबर असेल नसेल याचा काही आपण अनादरानं उल्लेख करणं आवश्यक नाही. हे तत्व, ही विचारसरणी मी माझ्या आयुष्यामध्ये पाळली. अनेक आपले जवळचे मित्र विरोधक होऊ शकतात, अनेक विरोधक आपले मित्र होऊ शकतात. हा राजकारणातला एक अलिखित नियम आहे. 1977 सालापासून डिसेंबर 23 सालापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विचारसरणीनं मी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं.
त्यावेळच्या पक्षातल्या साऱ्या कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य सर्वार्थानं केलं. त्यांचा मी आजही ऋणी आहे आणि पुढल्या काळामध्येही ऋणी असणार आहे. त्यांच्याकरता मी काय केलं हे सांगत बसण्याची मला आवश्यकता नाही, ती साऱ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून अशा अपरिपक्व माणसांच्या बाबतीमध्ये अधिक बोलणं चांगलं नाही. त्या सभेमध्ये भाषण करत असताना, मार्गदर्शन करत असताना, ती त्यांची सभा होती, ते त्यांचं व्यासपीठ होतं, ते त्यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना जे काही योग्य वाटलं ते बोलले असतील, परंतु त्या बाबतीमध्ये माझी काही भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता डिसेंबर 23 मध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर माझ्याबरोबर कोणी यावं कोणी येऊ नये असा मी कोणालाही आग्रह केला नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना अजितदादा तटकरे साहेब हे पवार साहेबांच्या पासून बाजूला झाल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणे आपल्याही जिल्ह्यामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते नेते माननीय अजितदादा आणि तटकरे साहेबांच्या बरोबर गेले. त्यातला त्यांना कुणालाही मी अडवण्याकरता गेलो नाही, रोखण्याकरता गेलो नाही, मला काही अधिकार नाही. किंबहुना पुढल्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार त्यांचा उचलू शकत नसेल तर त्यांनी माझ्या बरोबर काय यावं हा मला पडलेला प्रश्न होता. जेव्हा निवडणुका लढायच्या असतात तेव्हा प्रचंड आर्थिक बळ लागत असतं आणि मी आर्थिक दृष्ट्या अतिशय कमकुवत असल्यामुळे कुणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बहुसंख्य लोक अनेक वर्ष माझ्या सोबत होते. ते त्या विभाजनानंतर दादांच्या पक्षामध्ये गेले. त्याबद्दल माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही, तक्रार नाही आणि असूही शकत नाही. ते व्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्यापैकी मी आहे. उणं दुणं मी काही काढत बसलो नाही. वीस तारखेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जो निर्णय आला त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्याचा परामर्श घेत असताना निवडणुकीमध्ये काय झालं हा विषय त्यांनी मांडत असताना एकनाथ धुळे यांनी माझं प्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी असा उल्लेख केला की ज्यांच्या बरोबर आम्ही 40 वर्ष राहिलो त्यांनी आमचा घात केला. आयुष्यभर नीतिमत्ता सांभाळलेला माणूस नीतिभ्रष्ट झाला. अधिक काही बोलले. अशोक भोपोतरावांनी सांगितलं मी 25, 30, 40 वर्ष ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी असं वागायला नको होतं, त्यांनी हे चांगलं केलं नाही. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. भरत भगत बोलत असताना त्यांनी मला काही सांगण्याचं खऱ्या अर्थानं कारण नाही. त्यांनी एक उल्लेख केला की ज्यांनी तुम्हाला 15 वर्षात एक काम केलं नाही तेव्हा तुम्ही नाक्यावरती बोर्ड लावले आणि होऊन जाऊ दे चर्चा म्हणून उल्लेख केला, मग त्यांच्या बरोबर तुम्ही कसे? या साऱ्यांचं प्रश्नाचं उत्तर देणं मला आवश्यक आहे. 19च्या निवडणुकीमध्ये
मला पराभव पाहावा लागला, माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकार्यांना पराभव पाहावा लागला। त्याचं शल्य, त्याचं दुःख साऱ्यांच्या मनामध्ये होतं, पण लोकशाहीमध्ये हे स्वीकारावं लागतं आणि ते आपण स्वीकारलं। नंतर राज्यामध्ये आपण एकत्र आलो, एकमेकाच्या विरोधात लढलो। लढल्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली, पक्षाचे आमदार सत्ताधारी झाले आणि मित्र पक्ष म्हणून आम्हालाही त्यांच्या बरोबर राहावं लागलं। परंतु त्या काळामध्ये आमदारांनी जी काही कामांची भूमिका घेतली होती, विशेषतः अगोदर मंजूर असणारं काम जे असेल त्यामध्ये अनेक कामं आहेत। किती कामं मंजूर होती त्यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये ती भेटतील त्याचा उल्लेख मला पुन्हा इथे करून आपला वेळ घ्यायचा नाही। पण जेव्हा प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन होतं, त्या एवढी मोठी प्रशासकीय भवनाची आपली अपेक्षा, आपण एवढे वर्ष मागणी केलेली इमारत जेव्हा पूर्णत्वास जाते, पूर्णत्वास जाण्याचं जेव्हा सुरुवात होते, ते भूमिपूजन आमदार स्वतःच्या हस्ते एकट्याच्या करून महाविकास आघाडीमधले त्यावेळच्या पालकमंत्री असतील, त्यावेळचे बांधकाम मंत्री असतील, त्यावेळचे उपमुख्यमंत्री असतील, त्यावेळचे त्या खात्याचे संबंधित राज्यमंत्री असतील, यांना कुणालाही न बोलवता जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल न मानता बेदरकारपणे त्यांनी स्वतःच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं, धनुष्यबाण ही निशाणी लावून भूमिपूजन करण्याचं जेव्हा सकाळी 7 वाजता पाहिलं, तेव्हा मी कार्यकर्त्यांना फोन करून तातडीनं बोलवलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक भूमिपूजन केलं आणि त्यांच्या त्या कृतीचा जो शासकीय निधी होता, प्रशासकीय भवन ही साऱ्यांची असणार आहे, तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना, नेत्यांना त्यांची पाठीमध्ये नावं असणं गरजेचं होतं। माझे आमदार म्हणून त्याच्यामध्ये नाव कधीही असणार नाहीये एवढ्या जाणीवा मला निश्चितपणे आहेत, पण मी विरोध केला। कोरोनाच्या काळामध्ये खोपोलीमध्ये आदितीताई तटकरे कार्यक्रमाला येणार होत्या, त्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना त्यांच्या श्रेष्ठींचे निरोप गेले आणि त्या कार्यक्रमामधनं ते निघून गेले। या साऱ्या काही गोष्टी घडत असताना आमदार कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वागतायत, जो प्रोटोकॉल आहे, जो नियम आहे ते पाळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्याला प्रखरपणे विरोध करण्याचं काम आणि धाडस मी दाखवलं, ते फील्डवरती दाखवलं। फक्त पत्रकार परिषद न घेता जे चुकीचं आहे ते त्या ठिकाणी जाऊन आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलली, सरकार पडलं, शिंदे साहेबांचं सरकार आलं। दरम्यानच्या काळामध्ये अजितदादांनी त्या सरकारमध्ये जाणं निश्चित केलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी पक्षामध्ये वेगळं हे करून सरकारमध्ये गेले। मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलो, हे सारे सहकारी तिकडे गेले, तेही महायुतीमध्ये आले। पवार साहेबांच्या बरोबर राहून मला पक्षाचं काम चालवणं शक्य नव्हतं।
त्याला काही कारणं आहेत. जिल्ह्यामध्ये पक्ष चालवण्याकरता जी काही आर्थिक स्थिती लागते ती माझ्यापाशी नव्हती. 15 तालुक्यामध्ये वेगळी कार्यालय उभारणं, त्या कार्यालयांचा खर्च करणं, येणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, यामध्ये मला तटकरे साहेबांसारखी एक मोठी समोर शक्ती दिसत होती, ज्यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलं. एक चांगलं, एक वेगळं असं आमच्यामध्ये नातं होतं. त्या नात्याला मग कुठेतरी बाधा येऊ शकत होती. पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहून अजितदादांवरती किंवा तटकरे साहेबांवरती जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला ते शक्य नव्हतं. ज्यांच्या बरोबर आपण अनेक वर्ष काम केलं त्यांच्या विरोधात आता आपलं काही पटत नाही म्हणून बोलावं, आणि आपली काही आर्थिक स्थिती चांगली नाही, ते बलाढ्य आहेत, त्यांच्याकडे फार मोठी शक्ती त्यावेळेसही होती आणि आजही आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राजकारण करणं मला शक्य नव्हतं आणि म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसही माझ्या सोबत काही कार्यकर्ते राहिले. अजित पवारांच्या पक्षामध्ये न गेलेले कार्यकर्ते यांना वेठीस धरलं जाऊ लागलं, त्यांच्यावरती दबाव येऊ लागला. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांचे फोन येऊ लागले. जे कधी कडेने गेले तेव्हा त्यांना ओळखू शकत नव्हते अशा कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांनी फोन करणं म्हणजे एक मोठी गोष्ट. भावना त्यांच्यापाशी होत्या. शेवटी काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न पडल्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा जो काही माझे मित्र धारप आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रस्ताव ठेवला, त्याच्यावरती कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि मग एक असा मार्ग निश्चित झाला की आता अजितदादांची काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना एकत्र असल्यामुळे आपल्याला आता कुणाबरोबरही संघर्ष करण्याची आवश्यकता नाही. शांत जीवन, राजकीय जीवन आपण जगू शकतो किंवा कार्यकर्त्यांना लागणारं जे काही अडचणीमधलं पाठबळ असतं ते देण्यामध्ये कुठे अडचण येणार नाही. किंबहुना हे सगळेच जर का आता एकत्रित जर का महायुतीमध्ये असतील तर काही प्रश्नच होत नाही, निर्माण होत नाही. एका चांगल्या हेतून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माझे अनेक वर्षांचे मित्र सतीशजी धारप यांच्या शब्दाखातर जाण्याचा निर्णय घेत होतो. त्यावेळेस काहींनी असं उठवलं की ते त्यांचं कर्ज फेडणार आहेत म्हणून ते गेले. ठीक आहे, कोणाला काय बोलायचं असेल, कोणाला काय बोलायचं असेल ते बोलू शकतो, पण आजही माझ्यावरती कर्ज आहे तसंच आहे. किंबहुना 101 ची कार्यवाही आणि कारवाई याकडे सुरू आहे. 25 तारीख होती. मला कागदपत्र गोळा करण्याकरता मी त्यांना वेळ मागितला आणि त्यांच्याकडे त्या तारखेला वेळ मागितलेला असल्यामुळे पुढची तारीख ते देतील. कदाचित मी तोपर्यंत काही जमिनीचा, काही ह्या प्रॉपर्टीचा व्यवहार करू शकलो नाही तर ती लिलावाची तारीख येईल आणि लिलावाला मग माझं नुकसान होईल. पण ते नुकसान मी सहन करण्यास तयार आहे, कारण ज्यांनी मला कर्ज दिलेलं आहे त्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे. मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या अडचणीच्या प्रसंगामध्ये ज्या बँकेनं मला कर्ज दिलं त्या कर्जाची परतफेड मी वेळेत न करू शकल्यानं ते माझं अकाउंट NPA मध्ये गेलं
आणि रिझर्व्ह बँकेच्या आणि नाबार्डच्या नियमानं जर का ती कर्ज वसुली वेळेत झाली नाही, अकाउंट जर का एनपीए मध्ये गेलं, तर त्याची मग पुढील कर्ज वसुलीची जी काही प्रोसिजर असते ती त्यांनी सुरू करायला घेतली. त्याबद्दल माझ्या मनामध्ये किंचितही कुठल्या प्रकारची चुकीची भावना आदरणीय बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब किंवा त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे आदर आहे. माझं कर्ज काही कारणानं मी वेळेत फेडू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझं अपयश आहे, ते मला फेडलं पाहिजे. माझ्याकडे की जी काही प्रॉपर्टी असेल, जमीन असेल, ते विकून मी भरणार आहे. निवडणुकीमध्ये सुद्धा काही कर्ज माझ्या प्रॉपर्टीतलं विकून मी लोकांचे पैसे जे काही घेतले होते, मग कोणी व्याज घेतलं, कोणी व्याजाने आणलं म्हणून सांगितले, त्यांचे पैसे देण्याचं कामही केलं ना पुढल्या काळामध्येही करणार आहे. ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतलेले आहेत, ज्यांचं आपल्यावरती कर्ज आहे, ते फेडलं पाहिजे. हात वर करून चालणार नाही, हे मला मान्य आहे. परंतु या भाषणामध्ये पुढे भाषण करत असता सुधाकर घारे यांनी जो काही उल्लेख केला, मी जर का 14 साली जर यांचं काम केलं नसतं तर यांचा कार्यक्रम त्याच वेळेस करेक्ट कार्यक्रम झाला असता. वासऱ्याच्या खोंड्यावरती ते निवडून आले, होय निश्चितपणे वासऱ्याच्याच खोंड्यावरती काय, पण दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मुळेच मी निवडून आलो, तुमच्यामुळेच निवडून आलो, तुमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडून आलो, याचं मला कदापिही विस्मरण होणार नाही. ती माझ्या मनामध्ये सतत तुमच्या उपकाराची, तुमच्या ऋणाची जाणीव माझ्या मनामध्ये राहणार आहे. पण आता करेक्ट कार्यक्रमाची भाषा त्यांनी बोलावी. करेक्ट कार्यक्रम कशाला म्हणतात? माझा जर का 14 साली कार्यक्रम करेक्ट झाला असता तर 17च्या जिल्हा परिषदला तुमचा कार्यक्रम काय झाला असता? आज जे तुमच्या सोबत वासऱ्याच्या खोंड्यामध्ये फिरत होते, तेव्हा सुधा घारेंना पाडण्याकरता तुमच्या शेजारी बसणाऱ्यापैकी कोण कोण फिरत होतं हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कालचे मित्र आज विरोधक असू शकतात, आजचे विरोधक उद्या मित्र असू शकतात. तर अशा प्रकारे त्यांनी बोलणं, त्याने आणखीन एक सांगितलं की यांना 5 निवडणुका ज्यांनी लढवल्यात त्यांना एवढी मतं पडली नाही तेवढी मला अपक्ष असताना पडली. अभिनंदन आहे तुमचं. निश्चितपणे मोठं यश आहे. गेली 4-5 वर्ष तुम्ही सातत्यपूर्ण काम करताय. विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये फार मोठी लोकांना तुम्ही मदत केलीत. पाणी टंचाईमध्ये तुम्ही मदत केलीत. लोकांच्या अडीअडचणीमध्ये तुम्ही उपयोगी पडलात. लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली. याबद्दल निश्चितपणे मला समाधान आहे. आता काही वेळा यशापर्यंत पोहोचता येत नाही, तो दुर्दैवाचा भाग असतो. बऱ्याचदा ती मतं आपल्याला यशापर्यंत नेत नाही, त्याचं शल्य आणि दुःख निश्चितपणे असतं. पण त्या व्यक्त करत असताना, भावना व्यक्त करत असताना शब्दांचं बंधन त्यांनी पाळणं आवश्यक होतं. मीही अनेकांच्या आयुष्यामध्ये सहकारामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये त्यांना निवडून येण्याकरता मदत केली. प्रसंगी नात्यातल्या कुटुंबातली महिला पराभूत होणार आहे हे ठाऊक असून सुद्धा तुमच्या विजयाकरता उभी केली आहे, हेही त्यांच्या सहकार्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी समजू शकतो की पराभवानं माणसं कुठेतरी दुःखी होतात, कष्टी होतात, पण ते खापर कोणावरती फोडायचं? तुमच्या पराभवाचा नारळ फोडण्याकरता तुम्हाला दगड हवा होता म्हणून तुम्ही माझा वापर केलात. इतके तुम्ही दगड आहात याची जाणीव तुम्ही करून दिलीत.
त्यांनी अभिमानानं किंवा अहंकारानं बोलले असतील. 5 निवडणुका लढणाऱ्यांना सुद्धा एवढी मतं पडली नाही, तेवढी मतं मला पडली. मला अतिशय विनम्रपणे आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे, अहो 5च निवडणुकांमध्ये काय, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे उमेदवार एकमेकाविरुद्ध लढले त्या साऱ्यांचा खर्च आतापर्यंत झाला नसेल, एवढा खर्च तुम्ही केला तो, म्हणून तुम्हाला ती मतं पडलीही असतील. तुमचा आणि तुमच्या मतदारांचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा मी आदर करतो, पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? मला त्या 5 निवडणुकांमध्ये दिलेल्या प्रत्येक मतदाराचे मी ऋण व्यक्त करत आहे आणि त्यांचं बोलून तुम्ही अनादर व्यक्त करत आहात, हे योग्य नाही. अनेकांनी अनेक भावना व्यक्त केल्या, त्या साऱ्यांचाच काही मी या ठिकाणी उल्लेख करत नाही. सकाळीच मोबाईल चालू केल्यानंतर संवाद मराठीला रंजनाताई धुळे यांचा एक जुना व्हिडिओ मला पाहायला मिळाला. मला आठवण झाली, आमदारांच्या विरुद्ध आपण प्रखरपणे लढलो, त्याची रंजनाताईंनी मला आठवण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिली. मी मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतोय. जर का मी त्यावेळेस ती चूक केली असेल तर तुम्ही माना, मी अपराध केला असेल तर मला शिक्षा द्या, पण त्यावेळेस एक जबाबदार विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेलं ते काम, त्याला विरोध करणं हा माझा धर्म होता, ते माझं कर्तव्य होतं, मी ते केलं. या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, अशा प्रकारची ग्वाही बाबू पोटे यांनी 6 महिन्यापूर्वी जी माझी मुलाखत घेतली होती त्यामध्ये मी स्पष्ट केलं होतं. बाबू पोटे काही विशिष्ट हेतू घेऊन माझ्याकडे मुलाखती करता आले होते. विद्वान ते पत्रकार आहेत, हुशार ते पत्रकार आहेत, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. ते सारखे प्रश्न विचार, मग तुम्ही सुधाकर घारेंचं काम करणार का? मग तुम्हाला पाडणाऱ्या तुम्ही यांचं महेंद्र थोरवेंचं काम करणार का? फिरून 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 ते त्या प्रश्नावरती येत होते. मी म्हटलं मी भाजपाचा आहे, महायुतीचं मी काम करणार. मग सुधाकर घारेंना तिकीट मिळालं तर तुम्ही काम करणार का? तर मी म्हटलं मी महायुतीचं काम करणार नाही, पण लोकांची अशी इच्छा आहे की सुरेश लाड यांनी उभं राहावं. म्हणजे लोकांची अशी इच्छा असेल ना, मी जर का उभं राहिलो तर बाबू पोटे तुम्ही मला मतदान करणार आहात का हे सुद्धा तुम्ही दाखवा. त्यांनी ते संपादक असल्यामुळे त्यांनी ते कट केलं, पण त्यांना मी विचारलं होतं. तर उगाचच आता मी जर का निवडणूक लढवू शकत नाही, माझी आर्थिक स्थिती नाही, माझ्याजवळ कार्यकर्त्यांचं बळ नाही, निर्धन मी आहे, तर कशा करता तुम्ही मला उगाचच चिडवता? तर मी निर्णय घेतलेला आहे, ज्या दिवशी या ठिकाणी पत्रकार मी सभा घेऊन 19च्या निवडणुकीमध्ये ना मधल्या काळामध्ये माझ्या सहकार्यांनी माझ्याविषयी कुठे काय काय भावना व्यक्त केल्या, त्यावेळेस त्यांची माफी मागून मी त्या उल्लेख केला आणि बोलल्यानंतर सुद्धा माफी मागितली की मी तुमच्याबद्दल बोललेलो आहे, मला माफ करा. 3-3 वेळा मी माफी मागून ते बोललो होतो, रात्रभरपणे बोललो होतो, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोललो. रात्रीच्या पिताना कुठे मी बोललो नव्हतो, रात्रीच्या बैठकीत बोललो नव्हतो, रात्रभरपणे बोललो. काय झालं, बैठकीतून तुम्ही सुधाकर घारे गेले, त्यांच्या कार्यालयात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मग माझ्या बोलण्यावरती तमनाचे संदीप भुईर यांनी एक बाईट दिली, मोहिनीचे सुनील घरत यांनी एक बाईट दिली, पेडगावचे गणेश पालकर यांनी एक बाईट दिली. तिन्ही बाईटच्या मला पाहण्याची आवश्यकता वाटली. मला सांगितलं किंवा त्यांनी असाचा उल्लेख केला, असा खुलासा केला. मला जो विषय मांडायचा होतो मी सगळ्यांच्या समोर मांडला. त्यांना कोणाला काय द्यायचे असतील मुलाखती त्यांनी त्या दिल्या. सुधाकर घारे त्या दिवशी त्यांनी
त्यांचा हेतू स्पष्ट केला, माझा हेतू मी बैठकीमध्ये स्पष्ट केला. त्यामुळे पुन्हा आपण काही पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं नाही हा निर्णय मनाशी घेऊनच मी ते सगळे माझे मनातले विषय जे होते ते मोकळे केले होते. तर माझ्या मनामध्ये ते विष मी ठेवलं असतं तर मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे नीट वागू शकलो आणि म्हणून ते मोकळेपणाला मी मांडलं. ते पुन्हा मला निवडणूक पुढे लढायची नाही ह्या पूर्ण जाणीवेतून ते केलेलं आहे. फक्त रॉयल गार्डनला त्यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ठेवला होता. माझी तेव्हा शस्त्रक्रिया झाली होती. वाकर घेऊन मी त्या बैठकीमध्ये गेलो आणि त्यांना प्रश्न विचारला. आदिती तटकरे यांच्यावरती आमदारांनी काही अनादर व्यक्त केला असेल मी कोण बोलले मलाही ते पटले नाही पटणार पण नाही. आजही ते त्यांच्याबद्दल आमदार काय बोलत असेल तर मी त्याचं कधी समर्थन करणार नाही. त्याची चूक आहे. एका विरोधी पक्ष नेत्यावरती किंवा विरोधी पक्ष महिला नेत्यावरती आपण बोलणं हे मला पटत नाही. त्यांनी तसं पुढल्या काळामध्ये करू नये म्हणून मित्रपक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगेन आणि आपल्या माध्यमातून सांगतो. अखेर प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी आपली मर्यादा पाहिलीच पाहिजे. राजकारणामध्ये काही भांडण असतं, राजकारणामध्ये काही वाद असतात, पण ते कुठे आपण मांडावे याचं कुठेतरी बंधन त्यांनी पाहिलं गरजेचं आहे. तटकरे साहेबांच्या वरती ते बोलले असतील. वास्तविक पाहता महायुतीतले तटकरे साहेब एक मोठे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आणि आदिती तटकरेंबद्दल त्यांनी बोलणं हे काही उचित नाही, हे काही योग्य नाही, हे मला स्पष्टपणे या निमित्तानं सांगायचं आहे. त्यावेळेस मी माझी भूमिका घेतली होती की मी भाजपाचं कार्यकर्ता असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचं काम करेन हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मधल्या काळामध्ये प्रकृती बिघडल्यानं मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. काहींनी त्याला राजकारण हा आजार दाखवला. तो राजकीय आजार नव्हता, माझा गंभीर आजार आहे. त्या उपचार घेऊन मी आलो. दरम्यानच्या काळामध्ये राजेशनी घेतलेली ती पत्रकार परिषद मला दवाखान्यामध्ये डॉक्टरनं मोबाईल जवळ न ठेवल्यानं मला ती पाहता आले नाही. पण मला ते योग्य वाटलं नाही. मी स्पष्टपणे राजेशलाही सांगितले की तुम्हाला बोलताना तुम्ही मर्यादा पाहिल्या पाहिजे. काय बोलावं आणि काय बोलू नये ते आपण पाहिलं पाहिजे. आणि राजेशनं तो उल्लेख त्यांचा कुटुंबियाचा केल्यामुळे सुधाकर घालेंनी माझ्या कुटुंबियाचा शरद लाडाचा जो काही उल्लेख केला असेल त्याला मी चूक कसं म्हणू शकतो. विषयांतर होते. मला स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यांचे जे काही सुधाकर घाले माझ्याकडे आले असतील, त्यांचे सहकारी आले असतील, त्यांचे अन्य काही मान्यवर आले असतील, मी त्यांचा आदर एकही आवश्यक शब्द त्यांना बोललो नाही. कुठं बोलत होणं काही काढलं नाही. आपल्या घरी आल्यानंतर आपला धाकटा भाऊ असेल त्या भावनेतूनच मी त्यांच्याशी वागलो. त्यांच्या एकही कार्यकर्त्याला चुकीचं बोललो नाही. माझ्या घरी आलेल्या किंवा त्यांच्याबरोबर केलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला अडवण्याचं काम केलं नाही. फक्त भाजपमधल्या काही कार्यकर्त्यांनी काम करायचं जेव्हा नाकारलं तेव्हा त्यांना मी म्हटलं तर 5-5 कोटींची कामं जर का पक्षाकडनं तुम्ही घेतली असतील आणि आता पक्षाच्या विरोधात तुम्ही जर का काम करत असेल तर हे तुमच्या नीतिमत्तेला धरून नाही. एवढं लक्षात ठेवा. हे ठणकावून मात्र मी फार भरायला मी नव्हतो. त्यांच्या रॅलीमध्ये नव्हतो, त्यांच्या स्टेजवर नव्हतो, त्यांच्या रथामध्ये नव्हतो. 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. तोपर्यंत पक्षाचे कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यांचा अर्ज तोपर्यंत तिथे असताना त्याचा निर्णय पूर्ण काही होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं योग्य वाटलं नाही. 5 तारखेनंतर पुन्हा नेतृत्वाबरोबर बसलो. त्यांना सारी वस्तुस्थिती सांगितली. आमच्यामध्ये असणारे मतभेद हे मला काम करण्यामध्ये अडसर येत आहेत. तर मला काही विरोधात काम करायचं नाही, पण मला आपण
शांतपणे बसण्याची परवानगी द्यावी। किंबहुना माझं आता काय कुठे कर्ज सोडून कुठे घर नाही, कुठे फ्लॅट नाही, कुठे बंगला नाही, कुठे शेतघर नाही, आहे ते सारं कर्जतमध्ये आहे, त्यामुळे मी कुठे विश्रांतीला जाऊ शकत नाही। तर मला तुम्ही एखादा अगदी नक्षली भागातला मतदारसंघ द्या, गरीब उमेदवार असेल तर तो मतदारसंघ द्या, मी तिथे जाऊन काम करेन। तर धनिक उमेदवाराच्या इथे जाऊन काम केलं तर पुन्हा असं काहीतरी म्हणणार आहे की यांची कर्ज फेडण्याची काहीतरी व्यवस्था तिथे झाली म्हणून हे गेले। परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी तोपर्यंत स्पष्ट भूमिका सांगितली की अमित शहा साहेबांनी फडणवीस साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुणीही बंडखोरी करायची नाही, कुणीही युती धर्म तोडायचा नाही, युती महायुतीचं काम झालं पाहिजे। आणि फडणवीस साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्यात सांगितलं की मागच्या वेळेस काही ठिकाणी आपण बंडखोर उभे केले असतील, परंतु यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची शिट्टी वाजवायची नाही आणि कुठेही काही करायचं नाही, महायुतीनं दिलेले उमेदवार आपण काम करायचं। आणि त्याप्रमाणे रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे यापासून बाजूला होण्याची परवानगी मागितलेली होती, परंतु त्यांनी काम करण्यास आपल्याला स्पष्टपणे सांगितल्यानं महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं। काम म्हणजे मी काही फार काम करू शकत नव्हतो, प्रकृती नाजूक होती, जे काही माझे कुणी, पण माझ्याकडे काही शक्तीच नाही, माझ्याकडे कार्यकर्तेच नाहीत, माझ्याकडे काही ताकद नाही, मला कोण विचारत नाही, 4 मतं यांच्याकडनं, अशा प्रकारे माझी संभावना केलेली जात असताना माझ्यामुळे यांचा पराभव झाला। मी नीतिभ्रष्ट झालो, 25, 30, 40 वर्ष यांच्याबरोबर राहिलो, यांनी आमचं काम केलं नाही, असं बोलण्याचा यांना काय अधिकार आहे? तुम्ही महायुतीमध्ये होतात, तुम्ही महायुतीमध्ये राहिला नाहीत, राजीनामे देऊन बाहेर गेलात, आम्ही काही तुम्हाला अडवायला आलो नाही। आता तुम्ही तिकडे काम केल्यानंतर जर का मी महायुतीचा धर्म पाळला असेल आणि माझं एक मत मी जर का त्या उमेदवाराला दिलं असेल तर हा काय मी गुन्हा केला का? हा काय माझा अपराध झाला का? तुम्ही 25, 30, 40 वर्षाचा तुमचा जो काही सहवासाचा मैत्रीचा जो काही या ठिकाणी उल्लेख करता, तो जो काही दावा करता तो कशा करता तुम्ही अपक्ष आहात। वेगवेगळ्या पक्षांचा तुम्ही पाठिंबा घेतलेला आहे, मनसेचा पाठिंबा होता, शेका पक्षाचा पाठिंबा होता, दोन्ही राष्ट्रवादींचा छुपा पाठिंबा तुम्हाला होता, तुमची परिवर्तन विकास आघाडी होती। आणि मी जर का कुठल्याही प्रकारची ताकद माझ्याकडे नाही असं तुम्ही उल्लेख करत असताना मी पाडलं किंवा माझ्यामुळे झालं याचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता होती? प्रत्येकानं आपण काय काय बोललो याचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा, किती बरोबर आहे किती चुकीचं आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं, एवढीच मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती करायची आहे। पुन्हा एकदा उल्लेख करतो, नम्रपणे सांगतो की ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर काम केलं त्या साऱ्यांचा मी ऋणी आहे। परंतु जर का ते विरोधी पक्षात असतील आणि मी पक्षामध्ये आहे तर पक्षविरोधी काम मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीच्या विरोधामध्ये कधीही काम केलेलं नाही। आयुष्याच्या शेवटाला आता मी आलेलो आहे, कदाचित हे केलेलं मतदान शेवटचंही असू शकतं। त्यामुळे मला माझ्या नावाला ज्यांनी शब्द वापरला की नीतिमत्ता पाळली, त्या नीतिमत्तेला कलंक लावायचा नाही। उरला प्रश्न त्यांनी सांगितला आता येऊ द्यात पुढल्या निवडणुका, यांचा कार्यक्रम करू, काय असे? अरे जरूर करा ना, तुम्हाला 2 हाताने काय 4 हाताने करा ना, आमचं काहीच म्हणणं नाही। परंतु आज जे सोबती तुमच्या बरोबर आहेत त्यांनी काल आमच्याकडे काय शब्द वापरलेले आहेत ह्याचा जर का आम्ही उल्लेख केला तर ते मग तुम्हाला अतिशय लागेल। तुमच्या कुटुंबावरती तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध काय बोललेले आहेत, सख्खे भाऊ तुम्ही एकमेकाविरुद्ध कसे बोललेले, एकमेकाच्या परिवाराबद्दल कसे बोललेले आहात,
हा तुमचा बालिशपणा आहे। मी जबाबदार आहे, मी कधीही त्याचा उल्लेख कधीही त्याचा करणार नाही। एक संयमी कार्यकर्ता म्हणून मी माझी ओळख ठेवलेली आहे, तीच ओळख पुढल्या काळामध्ये मला ठेवायची आहे। याकरता मी आपल्याला बोलावलं, माझं मनोगत आपण आपल्या समोर व्यक्त केलं, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद।